अतिवृष्टीसह पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनानं 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। मात्र हा मदत निधी ई-केवायसी सह तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना मिळालेलाच नाही असं धक्कादायक वास्तव समोर आलंय। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। पीक कर्जासाठी होणारा खर्च आता लागणार नाही, मुद्रांक शुल्क होईल माफ। निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून, तसे शुल्क भरावे लागणार नाही। लाखांमागे व्हायचा 300 रुपयांचा खर्च। कर्ज प्रक्रिया झाली आता सुलभ, तसेच 2 लाखापर्यंतच्या कर्जावरती सवलत। सर्व बँका आणि सहकारी संस्थांना निर्णय बंधनकारक। ज्वारीच्या दरात झाली घसरण, उत्पादन खर्चही निघेना, पीक पेरा केला बंद। यावर्षी ज्वारीचा हमीभाव 3,699 रुपये क्विंटल असताना अमरावतीतील बाजार समितीमध्ये 1500 ते 1900 रुपये दर मिळालेला आहे। 58 दिवसात सोयाबीनची केवळ 5,76,000 टन खरेदी झाली असून नाफेड आणि NCCच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह। तसेच दोन्ही संस्थांना उद्दिष्टपूर्तीसाठी दिले 32 दिवस। 13,26,000 टन सोयाबीन अजूनही शिल्लक असून खरेदी संस्था गतीने चालू। सरकारने राज्यात MSP दराने 19 लाख टन सोयाबीनची खरेदीची घोषणा केली होती। 1.25 लाख शेतकऱ्यांना 595 कोटींची मदतीची प्रतीक्षा। राज्य शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील 7,51,340 खातेदारांना अद्याप या मदतीची एकही रुपया मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। कळवण तालुक्यातील देवसाने हमीभाव केंद्रात 2 दिवसात 450 क्विंटल मका खरेदी करण्यात आली। तसेच रविवारी झाला होता शुभारंभ। 400 शेतकऱ्यांनी केली होती नोंदणी। 24 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। रेशनावरील 58,000 लाभार्थी अपात्र झाले असून मिशन सुधार अभियानाअंतर्गत गंडांतर। पुणे जिल्ह्यात 1,35,112 तर राज्यात 88,58,540 लाभार्थी संशयास्पद। 100 वर्षीय लाभार्थ्यांचा शोध सुरू। जन औषधी केंद्रामध्ये स्वस्तात मिळणार औषधे, विविध शहरांमध्ये विक्री सुरू। गरजू नागरिकांसाठी दुकानाची संख्या वाढवण्याची आवश्यकता। लाडक्या बहिणींना आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई, तसेच डिसेंबरचे 1500 रुपये देण्यास मुभा। वन्य प्राण्यांचा हौदस, तूर केली आडवी, टाकळी येथील घटना। तसेच नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांना धान्याचे चुकारे त्वरित द्या, शेतकऱ्यांची मागणी। 2 महिन्यापासून चुकारे अडकल्याने शेतकरी अडचणीमध्ये। 66,000 वीज ग्राहकांना 25 वर्ष देणार मोफत वीज, महावितरणाचा घेतला पुढाकार। दारिद्र्य रेषेखालील तसेच दुर्बल घटकांना संधी। 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांनी केंद्र सरकारच्या 30,000 रुपये अनुदान। गडचिरोली जिल्ह्यामधील मनरेगाचे कंत्राटी कर्मचारी 3 महिन्यापासून वेतनविना असून कर्मचारी आणि रोजगार सेवकांसह मजुरीही झाली हवालदिल। 20 जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाचा दिला इशारा। तब्बल अर्ध्या एकरातील भाजीपाला मातीमोल झाला असून शेतकऱ्यांनी सोडली जनावरे। भाजीपाल्याच्या कोडीमोल दरामुळे शेतकरी हतबल झाल्याने कृषी विभागाने उपाययोजना करण्याची होत आहे मागणी। आदिवासी विकास महामंडळाची 15,000 क्विंटल धान खरेदी केली असून नागभीड तालुक्यात धान खरेदीला आला वेग। तसेच 26,000 हेक्टरवर झाली होती पेरणी। कागदावरच जलसंधारण केंद्र, लाखो रुपये खर्च करूनही बंधारा अजूनही कोरडाच। मुदत संपली तरी दरवाजाचा पत्ता नाही। तुळजापुरात प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर। धाराशिव जिल्ह्यात शेतावरील 2,481 प्रकल्पातून 9 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे। धाराशिव जिल्ह्याने सौर ऊर्जेत घेतली भरारी। ई-केवायसी केली नाही तर रेशनही नाही। हिंगोली जिल्ह्यात 6,65,000 लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली पूर्ण। तसेच 1.5 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी अजूनही प्रलंबित। गंगापूर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे काम वादामध्ये, प्रशासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा होत आहे आरोप। पाईपलाईन खासगी शेतामधून न नेता रस्त्याच्या कडेने न्यावी, शेतकऱ्यांची मागणी। रिफ्लेक्टर लावले नसलेल्या 400 ट्रॅक्टरवरती कारवाई करण्यात आली। ऊस वाहतूक करणारे वाहने रडारवर असून ग्रामीण पोलिसांची जिल्ह्याभरात धडक मोहीम। प्रशासकीय गोंधळात अडकले, खचलेल्या 719 विहिरींचे अनुदान रखडले। वैजापूर तालुक्यातील प्रकार, 2 प्रशासकीय कार्यालयात समन्वयाचा अभाव असल्याने शेतकरी संतापले। वैजापूर तालुक्यातील 719 विहिरींसाठी 2,15,00,000 रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे। मात्र 2.5 महिने उलटूनही प्रशासकीय दिरंगाई आणि विभागातील समन्वयाच्या अभावामुळे एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही। रब्बी हंगाम यंदा तारणार तर भडगावात 105% पेरण्या झाल्या पूर्ण। पाण्याची स्थिती उत्तम, हवामान लाभदायी आणि खरीप हंगामात कोलमडून पडल्यानंतर आशेची किरणे। रब्बीत मका पिकावर शेतकऱ्यांचा जास्त भर असून विविध पिके बहरली। तसेच थंडीमुळे सकारात्मक बदल। चमेली बोरांनी दिला संक्रांतीपूर्वीच तिळगुळ, 15 लाखांची झाली उलाढाल। महाड परिसरातील गावात एकाच दिवसात 20 टन खरेदी झाली असून अनुकूल हवामानामुळे मोठे उत्पादन।
40,000 क्विंटल सोयाबीन विक्रीनंतर वाढला भाव. शेतकऱ्यांना वाढीव भावाचा फायदा नाही तर क्विंटल मागे 800 ते 900 रुपयांची झाली भाववाढ. काही दिवसापूर्वी 4,000 ते 4,200 रुपये असलेला सोयाबीनचा दर आता 4,800 ते 4,950 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. अकोल्यामधील तामसीच्या केळीचे व्हिएतनाममध्ये 150 टन निर्यात. युवा शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश तर आत्मा कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा झाला लाभ. राज्यामध्ये जमीन मोजणीला आला वेग. नोव्हेंबरच्या तुलनेमध्ये 26% जादा मोजणी झाल्याचे दिसून येते. यंदा मान्सूनवर अल निनोचे सावट. पावसाच्या मध्यात खंडांची शक्यता तर इतर शास्त्रज्ञ म्हणतात काळजीचे कारण नाही. स्कायमेट संस्थांचा प्राथमिक अंदाज. दिंडोरी तालुक्यात युरियाचा तुटवडा पडला असून पिकांची वाढ कुठली. कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी हैराण. साडगावचे टोमॅटो दिल्लीच्या बाजारात. अवघ्या पाऊण एकरात 5 लाखांचे घेतले शेतकऱ्यांनी उत्पन्न. आवक कमी असल्याने भागवत मुळे यांना 850 ते 1,000 रुपये प्रति कॅरेट प्रमाणे चांगला भाव मिळाला. कडाक्याच्या थंडीने केळी बागा करपल्या. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून नवीन लागवड आली धोक्यामध्ये. रब्बी कर्ज वाटपात बँकांचा हात आकडता घेतला असून वसुली थंडावल्याचा परिणाम. राज्यामध्ये केवळ 30%च झाले कर्ज वाटप. कांदा उत्पादकांची पारनेरला पसंती. पारनेर बाजार समितीमध्ये 94,000 कांदा गोण्यांची 15 दिवसात वाढली आवक. ई केवायसी तांत्रिक त्रुटीमुळे 60% लाडक्या बहिणी हप्त्यापासून वंचित. 4 महिन्यानंतरही तुकडेबंदीची अधिसूचना नाही. 4 महिन्यापासून अधिसूचना प्राप्त न झाल्याने व्यवहार थांबले. असे दररोज नवनवीन माहिती, बातम्या आणि बाजारभावासाठी आमच्या चॅनलला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.